मामा, तुम्ही उपोषणासाठी बसलेले आहात, काय कारणाने तुम्ही उपोषणासाठी बसलेले आहात? चांदवड तालुक्यामध्ये भ्रष्टाचार मोकळलेला आहे. भ्रष्टाचाराचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गतला विषय आहे. चांदवडमध्ये आतापर्यंत असा भ्रष्टाचार, करप्टेड, कामचुकार अधिकारी मिळालाच नाही. असा अधिकारी चांदवडला लाभलेला आहे. वारंवार त्यांच्याकडे पत्रव्यवहार करतात, लोकांनी त्या पत्रव्यवहाराचे केले तो अजिबात दखलच घेत नाही असा अधिकारी लाभलेला आहे. आणि वशिलेबाज अधिकारी, असा भ्रष्ट करप्टेड अधिकारी यांच्याकडं मी जे आंदोलन उभं केलेलं आहे ते घरकुल घोटाळा आहे, जल मिशन योजना, वैयक्तिक लाभाची योजना, गायगोठा, पाणी पुरवठ्याच्या योजना, अशा विविध योजनांअंतर्गत शासन निधीचा अपहार, अनियमित स्वरूपाचे व्यवहार, लोकांच्या रजेच्या अर्जाचे त्याचे कुठेही हे नाही, माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन, शासन निर्णय परिपत्रकाचे उल्लंघन, मनमानी करणाऱ्या पद्धतीने असा वागणारा आणि शासन निधीचा अनियमित स्वरूपाचा मनमानी पद्धतीने अपहार करणारा हा असा अधिकारी हे कारवाई करत नाही. याच्यासाठी मी न्याय मागणीसाठी आणि यांची विभागीय खाते न्याय चौकशी याच्यासाठी मी आंदोलनाला बसलेलो आहे. आपण ज्या अधिकाऱ्याचं बद्दल बोलत आहात तो अधिकारी कोणता? पंचायत समिती गट विकास अधिकारी मचिंद्र साबळे, BDO, हे यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केलेले, पत्रव्यवहाराची शृंखला लागलेली, अक्षरशः मंत्रालयातनं दखल घेतली जाते, मुख्य सचिवांकडनं, मुख्यमंत्र्यांकडनं, तरी त्या पत्रांना न जुमानणारा अधिकारी आहे. आणि असे भ्रष्ट अधिकारी जर समजा त्याची पदोन्नती होत जर वरती गेले तर एक दिवस आपल्या देशाचं, आपल्या नागरिकांचं, सगळ्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यांची खाते न्याय चौकशी करावी. खाते न्याय चौकशीमध्ये या भ्रष्ट अधिकाऱ्याचे जर समजा मुद्दे पोलखोल झाली नाही, काही सापडलंच नाही, तर मला द्याल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची विभागीय खाते न्याय चौकशी झाली पाहिजे.